कोलाड नाक्यावरील उड्डाणपूल व रस्त्याची खासदार सुनील तटकरे यांच्याकडून पाहणी. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला धरले धारेवर. मुंबई गोवा महामार्गाचे काम सरकारने हाती घेतल्यापासून कामात ठेकेदारांची मनमानी. अनेक वर्ष रखडलेल्या कामाबाबत अनेकांची नाराजी. काही ठिकाणी ग्रामस्थ नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार. याचा ठराव आंबेवाडी ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला तरीही दुर्लक्ष. उड्डाणपुलाच्या कामावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत 10 जानेवारीला आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याची माहिती अनेक वृत्तवाहिनीतून प्रकाशित झाली. याची दखल घेत रायगडचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे यांनी उड्डाणपूल व रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरत पुढील निर्णय होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यशवंत गोटकर, विजय जैन, रोहा उपविभागीय अधिकारी राजेंद्र दौडकर, कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील, मंगेश पाटील, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, संतोष बाईत, संजय मंडलस्कर, संजय राजीवले, कुमार लोखंडे, बंड्या राजीवले, शैलेश सानप, भरत सातांबेकर, जगदीश प्रभू, लाला चिंदे, प्रदीप एकबोटे, अविनाश पलंगे, प्रबुल बेटकर, पारसमल जैन, भावेश जैन, उदय राजपुरक, प्रमोद लोखंडे, जोपा शेठ, व्यापारी वर्ग, रिक्षा व मिनीडोर संघटना पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पाहणी दरम्यान खासदार तटकरे यांनी रेल्वे क्रॉसिंग जवळ होत असलेली वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात याविषयी उपाययोजना करण्यासाठी ठेकेदार यांच्याजवळ चर्चा केली. शिवाय उड्डाणपुलाचे पिलर हे अंबर सावंत मंदिरापर्यंत होणार यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच ग्रामस्थांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल असेही सांगण्यात आले. महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे, रोहा, रायगड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.